नमस्कार, घुमकेदा मराठी यूट्यूब चॅनल सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण जातो आहे श्रीवर्धनला, दिव्यागरला सोन्याचा गणपती बघण्यासाठी. तर चला सुरुवात करू राईडची. श्रीवर्धन दिव्यागरमध्ये जाण्यासाठी मला 2 रस्ते लागतात. मी तळा आणि इंदापूर ह्या 2 सिटीच्या मध्येच राहतो. माझ्या गावापासून श्रीवर्धनचं अंतर लगभग 60 किलोमीटर दाखवत होतं. त्यासाठी मला तब्बल 2 तासाचा प्रवास करायला लागणार होता. आणि मी जाताना बोरीचा माल, पनहेली ह्या मार्गाने घाट रस्त्याने श्रीवर्धनकडे जात होतो. मी खूप लहान असताना दिव्यागरचा सुवर्ण गणपती बघण्यासाठी आम्ही गेलो होतो. मला जास्त काही आठवत नाही, एकदम अंदूक आठवते की तेव्हा गणपतीच्या मंदिराच्या बाहेर पूर्ण नारळाची झाडं आणि बरोबर छोटासा मंदिर असा स्थापित होता. तर तेच बघण्यासाठी मी आज माझ्या गावातून पुन्हा एकदा हा योग जुळून आला आणि आम्ही निघालो सुवर्ण गणेश गणपतीची मूर्ती बघण्यासाठी. आणि शेवटी येऊन पोचलो गणेश मंदिराच्या परिसरात. दिव्यागार म्हणजे सुवर्ण गणेश मंदिर आणि जमिनीत सापडलेल्या गणेशाची मूर्तीच. इथे पूर्वी जमिनीत सापडलेली सुवर्ण गणेश म्हणजेच सोन्याच्या गणपतीची मूर्ती म्हणून हा दिव्यागार प्रसिद्ध झाला होता. 1997मध्ये हा सुवर्ण गणेशाचा मुखवटा सापडला आणि त्यामुळे दिव्यागाराचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव पोचलं. नंतर दुर्दैवाने तो सुवर्ण गणेश चोरीला गेला, पण आजही भक्तांची श्रद्धा तितकीच कायम आहे. दरवर्षी हजारो भाविक इथे दर्शनासाठी येतात आणि कोकणातील एक महत्त्वाचं धार्मिक ठिकाण म्हणून मानलं जातं. गणेश मंदिराच्या अगदीच समोर एक मारुतीचं मंदिर आहे, ते सुद्धा जुनं असावं. त्या मंदिराचं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो सत्यनारायणचं मंदिर पाहण्यासाठी. तसं पाहायला गेलं तर दिव्यागरला खूप प्राचीन इतिहास लाभला आहे. त्यामधलाच आता आपण पाहायला जातो आहे तो रूपनारायण मंदिर. ह्याचासुद्धा खूप मोठा इतिहास आहे. तरी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. रूपनारायण मंदिरमध्ये असलेली ही मूर्ती मधुमाळा जंगलातील हिरवट काळ्या संगमरवरी दगडातून कोरली आहे. सध्या मूर्तीचे नाक, हात व चक्र हे भंगलेले असून त्या संदर्भात कथा सांगतात की बहुधा पोर्तुगीज ही मूर्ती पळवण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा तेथील भक्तांनी त्यांना अटकाव केला. हा विरोध त्यांनी मोडून काढत ही मूर्ती जहाजावर चढवली, पण भर समुद्रात जहाज भरकटल्याने ही मूर्ती मूळ पदावर स्थापन करण्यात आली होती. मंदिराच्या गाभाऱ्यात म्हणजे मूर्तीचं शूटिंग करायला अलाउड नाही असं मला सेक्युरिटीने सांगितलं. म्हणून मी त्यांना विनंती केली आणि मंदिराच्या परिसराची व्हिडिओ शूटिंग केली. मंदिराचं दर्शन घेतलं आणि निघालो समुद्राच्या किनारपट्टीवरती मिळणारे मोदक खाण्यासाठी. खूप सुंदर असा सनसेट होत होता आणि सनसेटची मजा घेत बऱ्याचशा समुद्रामधल्या ॲक्टिव्हिटीज चालू होत्या. ह्या काकींना मी थोड्या दिवसापूर्वी इंस्टाग्रामवरती पाहिलं होतं. त्या काकी एक मोदक 25 रुपयाला आणि त्यावरती हलकासा तूप सोडून ह्या किनारपट्टीवरती मोदक विकायचं काम करतात. कधी आलातच तर नक्कीच ह्या मंदिराला आणि ह्या काकींना भेट द्या. काकींकडून एक मोदक 25 रुपयाला खरेदी करायला विसरू नका. मोदक अतिशय चविष्ट होते. ते खाल्ले आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.